नमस्कार. मी राजेंद्र निकाळे. देशभक्ती या विषयावर मी माझे विचार मांडतोय. देश खरोखर प्रगती पथावर न्यायचा असेल तर मनामनामध्ये प्रखर देशभक्ती असावी लागते. राष्ट्रनिष्ठा ही भावना आहे. केवळ ती शब्दापुरती मर्यादित नाही, तर ती कृतीमधून व्यक्त व्हावी लागते. मातृभूमी प्रेम म्हणजे आपल्या देशावर असलेले आत्मिक प्रेम, अजोड निष्ठा आणि प्रखर राष्ट्राभिमान होय. यामध्ये मातृभूमी, तिची भाषा, संस्कृती, इतिहास आणि राजकीय मूल्यांबद्दल आदर किंवा आपुलकीची भावना असते. देशभक्ती ही फक्त राष्ट्रीय सण म्हणजे 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या दिवशी तिरंगा फडकविणे, राष्ट्रगीत जनगण मन, झंडा गीत आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम या प्रतीकांचा आदर करणे, भारत मातेच्या नावाने घोषणा देणे, देशभक्तीपर गीतांचे गायन करणे, संचलन आणि देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम आयोजित करणे एवढ्या पुरतीच मर्यादित नाही बरं. स्वातंत्र्य सेनानींनी देशासाठी स्वतःचे प्राण दिले. त्यांच्या त्यागामधून प्रेरणा घेऊन आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. काहींनी घरदार सोडून, भूमिगत होऊन, सर्वस्वाचा त्याग करून आपली प्रखर देशभक्ती अक्षरशः कृतीमधून दाखवून दिली. त्यांनी देशप्रेमाला मातृप्रेमापेक्षाही श्रेष्ठ मानले. त्यात त्यांचा कोणता स्वार्थ होता? त्यांचे ध्येय फक्त आणि फक्त स्वदेश निष्ठाच होती. त्यासाठी त्यांनी कशाचीही तमा बाळगली नाही. भारतीय जवान देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी प्राणाची बाजी लावतात. त्यांच्या त्यागाची तुलना सामान्य नागरिकांच्या कर्तव्याशी होऊ शकते का? तर नक्कीच नाही. सैनिक सीमेवर आपल्या कुटुंबियाची तमा न बाळगता अक्षरशः -डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये रखरखत्या उन्हात आणि घनदाट जंगलामध्ये प्रसंगी उपाशी पोटी राहून आणि आपला जीव मुठीत धरून सीमेचे रक्षण करत असतात. प्रसंगी परिस्थिती निर्माण झालीच तर देशासाठी प्राणाची आहुती द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. एवढं प्रखर त्यांचं देशप्रेम असतं. एवढा त्याग जर स्वातंत्र्य सेनानींनी केला असेल आणि भारतीय जवान एवढा त्रास घेत असतील, तर नागरिक म्हणून आपल्याकडून सुद्धा एवढ्या मोठ्या अपेक्षा नक्कीच अपेक्षित नाहीत. आपण पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपल्याकडूनही काही माफक अशा अपेक्षा आहेत ना. मी माझ्या देशासाठी काय करतोय हा प्रश्न स्वतःला रोज विचारणे आणि त्यानुसार वर्तन करणे खरोखर देशसेवा केवळ घोषणा, भाषणे किंवा राष्ट्रीय सणांपुरती मर्यादित नसते, तर ती आपल्या दैनंदिन आचरणातून दिसून आली पाहिजे. उत्तम आरोग्य आणि स्वच्छता राखणे, कायद्याचे प्रामाणिकपणे पालन करणे, कर वेळेवर भरणे, सार्वजनिक संपत्तीचे जतन करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे, रक्तदान, नेत्रदान करणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे, आपत्तीच्या काळामध्ये स्वयंसेवक म्हणून योगदान देणे आणि आपल्यावर सोपवलेले काम अगदी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडणे हीच सकारात्मक आणि रचनात्मक राष्ट्रसेवा आहे. त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रीय प्रतीकाचा सन्मान करणे
ही प्रत्येक नागरिकांची कर्तव्ये आहेत. मात्र राष्ट्रनिष्ठा ही केवळ स्वतःपुरती मर्यादित नसावी, तर ती समाजातील प्रत्येक घटकाला जोडणारी असावी. आपण कोणत्या धर्माचे, जातीचे, पंथाचे, भाषेचे किंवा प्रदेशाचे आहोत यापेक्षा आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, ही भावना प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुजली गेली पाहिजे. भारताची खरी ताकदच त्या विविधतेमध्ये आहे. म्हणून विविधतेमध्ये एकता ही केवळ घोषणा न राहता ती आपल्या विचारात, वर्तनात आणि कृतीमध्ये उतरली गेली पाहिजे. अशी सर्वसमावेशक, संवेदनशील आणि संविधानिक मूल्यांवर आधारलेली राष्ट्रनिष्ठाच खऱ्या अर्थाने भारताला अधिक मजबूत आणि एकसंध बनवू शकते. याही पुढे राष्ट्रनिष्ठा केवळ भावनेवर नव्हे तर शिक्षण, विवेक आणि जागरूकतेवर आधारित असावी. अंधश्रद्धा, द्वेष किंवा अफवांवर आधारित भावना ही खरी राष्ट्रनिष्ठा नव्हे, तर आपल्या देशाचा इतिहास, संविधान, लोकशाही मूल्य आणि वर्तमान परिस्थितीचे भान प्रत्येक नागरिकास असणे अत्यंत गरजेचे आहे. दर्जेदार वाचनाची सवय लावणे, उच्चस्तरीय शिक्षणाला प्रोत्साहन देणे, विविध धर्म, भाषा आणि संस्कृतीचा आदर करणे, महिला, वंचित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही देखील राष्ट्रनिष्ठेचीच रूपे आहेत. आजच्या डिजिटल युगात खोटी आणि भ्रामक माहिती पुढे न पाठवता ती माहिती सत्यापित करूनच शेअर करावी आणि समाजात सकारात्मक व विधायक संवाद घडवून आणणे ही प्रत्येक जागरूक नागरिकांची जबाबदारी आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, स्थानिक व देशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि देशाच्या विकासामध्ये आपला वाटा उचलणे हे देखील राष्ट्रसेवेचाच भाग आहे. आपल्या परिसरामध्ये देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारके उभारणे, त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते. अशी स्मारके केवळ दगडविटांची वास्तू न राहता पिढ्यानपिढ्या देशप्रेम, कर्तव्य भावना आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारी केंद्रे बनली पाहिजेत. कारण विवेकातून निर्माण झालेली राष्ट्रनिष्ठा विचारांना दिशा देते, कर्तव्याला बळ देते आणि राष्ट्र प्रगतीला गती देते. आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव ही शालेय जीवनापासूनच रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आजचा विद्यार्थी उद्याचा सजग नागरिक आणि देशाच्या भविष्याचा आधारस्तंभ आहे. शाळा महाविद्यालयामध्ये स्वदेशनिष्ठा केवळ राष्ट्रीय सणांपुरती मर्यादित न राहता देशभक्तीपर गीतांचे गायन, स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम, संविधान वाचन, वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन, स्वच्छता व वृक्ष संवर्धन अभियान राबवणे, सामाजिक सेवा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन हे काटेकोरपणे केले गेले पाहिजे. राष्ट्रीय छात्र सेना सारख्या शिस्त व नेतृत्व विकासाच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. देशभक्तीपर गीतांमधून विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा, स्फूर्ती आणि मातृभूमीविषयी आत्मीयता निश्चितच निर्माण होऊ शकते.
त्याचबरोबर मूल्य शिक्षण, संविधानिक मूल्य आणि नागरिकांचे कर्तव्य यांना शालेय वातावरणाचा नियमित भाग बनवणे हे गरजेचे आहे. असे उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर आणणार नाही, तर त्यांच्यामध्ये शिस्त, जबाबदारी, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना निर्माण करतील. आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात रुजलेले राष्ट्रनिष्ठेचे संस्कारच उद्याच्या सक्षम भारताची पायाभरणी करतील. राष्ट्रहित भावनेच्या नावाखाली द्वेष, हिंसा किंवा दुसऱ्याचा अवमान करणे ही खरी देशभक्ती नाही, तर खरे देशप्रेम माणसांना न तोडता ते जोडणे, ते समाजात द्वेष निर्माण करत नाहीत, तर शांतता, बंधुभाव आणि प्रगतीची वाट मोकळी करते. देशभक्ती ही केवळ एखाद्या दिवसाची भावना किंवा घोषणा नसून ती एक जीवनशैली आहे. ती हृदयामध्ये रुजली गेली पाहिजे आणि आपल्या कृतीतून व्यक्त झाली पाहिजे. देशभक्ती म्हणजे केवळ देशासाठी मरण्याची तयारी नव्हे, तर देशासाठी प्रामाणिकपणे जगण्याची, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याची आणि आदर्श नागरिक बनण्याची तयारी होय. अशा विवेकी, सकारात्मक आणि सर्वसमावेशक राष्ट्रनिष्ठेतूनच एक सुसंस्कृत, सक्षम, एकसंध आणि प्रगत भारत आपण घडवू शकतो, असे मला वाटते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.